थोडक्यात बघितला की कशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्यानंतर सिलेबस, त्याचं वेटेज आणि त्या सिलेबसमध्ये कोणत्या टॉपिकमधले महत्त्वाचे घटक कोणते आहेत, त्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती सविस्तर या ठिकाणी घेतलेली आहे. अभ्यास चांगला करा, चांगले मार्क पडतात. ओके, आउट ऑफ मार्क पडतात. मी परत सांगतो, आउट ऑफ मार्क पडतात, हातचे मार्क घालवायचे नाही. तुम्हाला मॅथ अवघड जाऊ शकतं, आय ॲक्सेप्टेड दॅट. बट हा जो टॉपिक आहे इतिहास भूगोल, ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. वर्षभर नुसतं गणित, विज्ञान आणि इंग्रजीचा अभ्यास करत असता, परीक्षेच्या पुढे पाठ करत होता. एवढे सोपे विषय आहेत नाही तुम्ही ज्यावेळी. नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आतापर्यंत बाकीच्या सर्व व्हिडिओज किंवा बाकीच्या सर्व विषयांचे व्हिडिओज बनवलेले आहेत. त्यामध्ये आपण अभ्यास कसा करावा आणि कोणते विषय खूप महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून, कोणते टॉपिक, त्या विषयांमधले कोणते घटक, टॉपिकमधले कोणते घटक महत्त्वाचे आहेत ते बघितलेलं आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघतोय भूगोल सामाजिक शास्त्र भाग 2 जो आहे 10वीचा, त्याच्यात भूगोल येतं. त्या भूगोलामध्ये कोणते घटक, कोणते टॉपिक आहेत, त्या टॉपिकमध्ये कोणते घटक महत्त्वाचे आहेत आणि त्यांना किती मार्क आहेत आणि आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर त्यापूर्वी एक नोटीस आहे किंवा सूचना आहे. तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नालंदा कोचिंग क्लासेस या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि दुसरी गोष्ट, आत्तापर्यंत जेवढे काही 5-4 सब्जेक्टचे व्हिडिओ झालेले आहेत ते सगळ्या व्हिडिओची लिंक आणि इंग्लिशचा जो टेन्सचा टॉपिक आहे तो एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकवला गेलेला आहे. तर तो बघा. तो सगळे ते व्हिडिओज जे आहे ते व्हिडिओच्या लिंकमध्ये देतो, की सॉरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देतोय. तर ती पहा, एकदा व्यवस्थित अभ्यास करा आणि तुमच्या अभ्यासाला काय होईल तर दिशा भेटेल, चांगले मार्क पडतील, तुम्हाला अभ्यासामध्ये सोयीस्कर होईल सगळं. तर पहिल्यांदा आपण एखादा विषय बघत असताना, एखादी परीक्षेचा अटेम्प्ट करत असताना आपण काय करत असतो तर त्या परीक्षेला क्वेश्चन पेपर कसा असतो किंवा पेपर कसा येतो तर त्याच्यामध्ये प्रश्न कसे येतात. त्यात पहिला तुमचं जॉग्रफीचं जे आहे किंवा भूगोलाचं, त्यामध्ये म्हणतो पहिला येतो तुम्हाला योग्य पर्याय निवडा, त्यामध्येच तुम्ही रिकाम्या जागा लिहा म्हणत असतो. परत वेगळा घटक ओळखा, अशा टाईपचे काही प्रश्न असतात. त्यानंतर चुकी बरोबर अशा टाईपचे काही प्रश्न असतात. पुढं एक नकाशा दिला जातो आणि त्या नकाशावरच्या आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. त्यासोबतच काही इन्फॉर्मेशन दिलेली असते, तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली असतील किंवा सूची दिलेल्या असतात. त्या सूची तुम्हाला नकाशामध्ये दाखवायचा असतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तर तुम्हाला पुढं भौगोलिक कारणे द्या, अशा पद्धतीचे शॉर्ट किंवा लेंदी प्रकारचे उत्तर तुम्हाला परीक्षेला विचारले जातात. तुमचा भौगोलिक कारणे लिहा, बरोबर. त्यानंतर एक सांख्यिकीय माहिती दिली असेल, तुम्हाला सारणी दिलेली असेल, त्या सारणीच्या आधारे तुम्हाला स्तंभालेख तयार करायचा असतो. त्यानंतर पायचार्ट दिलेला असतो किंवा एक स्तंभालेख दिलेला असतो, त्याच्यावर आधारित तुम्हाला काय करायचे असतात की क्वेश्चन आन्सर किंवा जे दिलेले प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. हे झालं तुमचं पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीचे येतात. आपण डिटेलमध्ये नंतर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न सुद्धा डिस्कस करणार प्रत्येक सब्जेक्टचा, त्यामुळं काळजी करण्याचं काही कारण नाही. आणि दुसरी गोष्ट, यामध्ये तुम्हाला जे 10वीचं जे भूगोल आहे तर त्या 10वीच्या भूगोलामध्ये 2 देश जे आहेत, भारत आणि ब्राझील, या 2 देशांचं जे कंपॅरेटिव्ह स्टडी आहे, त्या तुलनात्मक अभ्यास म्हणतो आपण, त्या तुलनात्मक अभ्यास भारत आणि ब्राझीलचा आपल्याला या विषयामध्ये यावर्षी 10वीच्या करायचा आहे. एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यास होतो. काय म्हणतो, वन शॉट सोल्युशन्स किंवा पूर्ण लेसन्सवरती व्हिडिओज येणार आहेत. चॅनलला व्यवस्थित फॉलो करा. तर आपण आपल्या मेन जी गोष्ट आहे ती कोणती तर की सब्जेक्टमध्ये त्या भूगोलाच्या किती लेसन्स आहेत, म्हणजे टॉपिक किती आहेत आणि त्या टॉपिकला महत्त्व कसं द्यायचं, कोणते महत्त्वाचे घटक आहेत, तर हे बघूयात. तर टोटल आपल्याला 9 टॉपिक आहेत भूगोलामध्ये. त्यात पहिला आहे क्षेत्रभेट, त्यानंतर दुसरं स्थान विस्तार. तुमच्याकडे पेन पेपर ठेवा किंवा पुस्तक ठेवा, पुस्तकाच्या समोर त्याचे मार्क्स लिहा विथ वेटेज म्हणतो मी, विथ ऑप्शन्स, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्समध्ये काही सुद्धा असतील त्याच्या सहित तुम्हाला मी मार्क सांगतोय. क्षेत्रभेट आणि नैसर्गिक वनस्पती व प्राणी या 2 लेसनला 3 ते 4 मार्काला प्रश्न परीक्षेमध्ये येतो. कोणता म्हटलं मी, क्षेत्रभेट आणि नैसर्गिक वनस्पती व प्राणी. त्यानंतर लोकसंख्या, अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था व व्यवसाय, ह्याच्यावरती तुम्हाला 5 ते 6 मार्क येत असतात. त्यानंतर पर्यटन, वाहतूक व संदेशवहन, त्याच्यानंतर मानवी वस्ती आणि स्थान व विस्तार, या 3 टॉपिकला 4 ते 5 मार्काचं परीक्षेला प्रश्न विचारले जातात. अशा पद्धतीचे तुमचे 3 ते 4 मार्क, 5 ते 6 मार्क आणि हवामानचा जो एक लास्ट टॉपिक आहे त्याला एकूण 7 मार्क येत असतात, 6 ते 7 मार्क. हे झाली तुमचे मार्किंग वेटेज, याला म्हणतो आपण मार्कांचं वेटेज, मार्कांचा भार कशा पद्धतीनं आहे. त्यानंतर आता
प्रत्येक टॉपिकमध्ये पॅटर्न माहिती आपल्याला 40 मार्काचा पेपर आहे, 10 मार्काचं प्रॅक्टिकल असतं, बरोबर आहे. तर 40 पैकी तुम्हाला 40 मार्क पडायला खूप खूप चान्सेस असतात. हे 2-3 विषय असे आहेत, सायन्स असेल, मॅथ असेल, म्हणजे 1-2 पार्ट त्याचे, सामाजिक शास्त्रामध्ये 1-2 पार्ट, ह्या तिन्ही विषयांमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात. त्यामुळं अभ्यासामध्ये हलगर्जीपणा करायचा नाही, अभ्यास व्यवस्थित करायचा आणि जे टिप्स सांगतोय तुम्हाला ते फॉलो करायच्या. त्यात तुम्हाला 40 मार्काचा पेपर, 10 मार्काचा प्रॅक्टिकल सांगितलं त्याप्रमाणे, आणि तुमच्या शाळेमध्ये 10 मार्क तुम्हाला भेटत असतात. चांगलं व्यवस्थित वर्षभर जर तुम्ही डेडिकेशन दिलं असेल तर. त्यात टोटल 40 मार्क बघितले. परत शॉर्ट ऑब्जेक्टिव्ह असते, ते सगळं बघितलं आपण पॅटर्न त्यात. आता प्रत्येक लेसन जो आहे त्या लेसनवर आधारित त्या लेसनमध्ये कोणत्या गोष्टीला आपल्याला महत्त्व द्यायचं आहे ते बघा. पहिला आहे तुमचा क्षेत्रभेट. क्षेत्रभेटमध्ये कंपल्सरी प्रश्न असतो म्हणजे असतो 3 ते 4 मार्काला. त्यात क्षेत्रभेट म्हणजे काय, त्यानंतर क्षेत्रभेटीचे उद्दिष्ट काय असतं. एखाद्या ठिकाणी भेट देतो आपण, त्या भेटीचं उद्दिष्ट काय, त्या भेटीचा उद्देश काय ते तरी सांगावं लागतं. त्यानंतर निरीक्षण करण्याची प्रक्रिया कशी असते, त्या प्रक्रिया तुम्हाला लिहायच्या असतात. त्यानंतर नोंदी कशा कराव्यात. एखाद्या ठिकाणी भेट दिलाय तुम्ही, त्या ठिकाणच्या नोंदी कशा कराव्यात. परत अहवाल लेखन फॉर्मॅट कसा असतो ते सुद्धा इन्फॉर्मेशन घ्या, त्याचा अभ्यास करा. आणि तुमचा जे क्षेत्रभेट झाल्यानंतर जो अहवाल आहे तर तो कसा लिहायचा अहवाल, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. एक कंपल्सरी असतो की क्षेत्रभेट करत असताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहत असतो. 3 ते 4 मार्काला असतं. पुढचा टॉपिक तुमचा स्थान आणि विस्तार. मी पहिलं सांगितलं ब्राझील आणि भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या टॉपिकच्या अंडर कव्हर करायची आहे. दोन्ही देशांचा स्थान व विस्तारमध्ये अक्षांश आणि रेखांश दोन्ही देशांचा. त्यानंतर समयरेषा म्हणजे आपण म्हणतो काय म्हणतो टाइम झोन, त्याच्यानंतर पुढचं आहे स्थान निर्धारण. कशा पद्धतीनं स्थान आहे, भारताचं स्थान कसं आहे, कोणत्या गोलार्धात आहे, आणि ब्राझीलचं कोणत्या गोलार्धामध्ये आहे ते करा. त्यानंतर पूर्ण जगाचा नकाशा व्यवस्थित करा, त्याची गोलाकृती व्यवस्थित काढून घ्या आणि मॅप रीडिंग चांगलं ठेवा. आता याचा अभ्यास कसा करायचा, तर क्षेत्रभेटीचं तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ॲटलास म्हणजे नकाशा, ॲटलास नसेल तर नसेल, पण पुस्तकातले जेवढे काही तुम्हाला नकाशे दिलेले आहेत त्या पूर्ण नकाशांचा व्यवस्थित अभ्यास करा. त्याला म्हणतो आपण मॅप रीडिंग. आता मॅप रीडिंग कसं करायचं ह्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ मी करतोय, किंवा आपण नंतरच्या काळामध्ये टाकूयात, तर तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या. तिसरा टॉपिक आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. प्राकृतिक रचना भारताची, जलप्रणाली भारताची, तसेच प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली ही ब्राझीलची सुद्धा. ह्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित त्यामध्ये काय करायचं, स्थलरूप काय, भौतिक काय म्हणतो त्याला, भौगोलिक रूप कोणते कोणते आहेत. त्यात पर्वत असतील, पठारे असतील किंवा मैदान असतील दोन्ही देशांमधले. त्यानंतर त्यांच्या देशातल्या नद्या असतील, नद्यांमध्ये त्यांचा उगम असेल, ते कोणत्या प्रदेशातून प्रवाह करत असतात, ते त्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत. त्यानंतर डेल्टा प्रदेश काय असतो, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाट दोन्ही देशांचा, त्या दोन्ही देशांचा किनारपट्ट्या यांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. महत्त्वाची शहरांची नावं किंवा त्यांचं काय स्पेशालिटी आहेत, काय वैशिष्ट्य आहेत ते सुद्धा लक्षात ठेवा. तसंच म्हणलं तुम्हाला काय अभ्यास करायचं, तर मॅप रीडिंग स्ट्रॉंग पाहिजे. ओके. त्यानंतर आहे हवामान. पुढचा घटक आहे हवामान. त्याला 6 ते 7 मार्क असतात. हवामानामध्ये तुम्हाला भारताचं आणि ब्राझीलचं हवामान, त्याच्यातले ऋतू कोणते कोणते आहेत, काय फरक पडतो, पर्जन्यमान कसं आहे त्या देशातलं, चक्रीवादळे कशा प्रकारचे आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्याच्यानंतर काय म्हणतो प्रेशर्स लाईन्स म्हणतो त्याला, दाबरेषा म्हणतो आपण त्याला, त्याचा सुद्धा करा. मान्सूनची कारणे आणि मान्सूनचे परिणाम याचा सुद्धा अभ्यास करा. आणि त्याचा करायचा अभ्यास कसा, हे घटक झाले महत्त्वाचे. अभ्यास कसा करायचा, तक्ते तयार करा. ओके. हवामानाचे जे तक्ता आहे हवामानाचा तो व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर ग्राफ जे दिलेले आहेत त्यांचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करा, आणि याच्यावरती प्रश्न येतात. म्हणजे तुम्हाला नकाशा दिला जातो आणि त्याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे असतात. ओके. त्यानंतर 5वा आहे नैसर्गिक वनस्पती व प्राणी. याला 3 ते 4 मार्क येत असतात. नैसर्गिक वनस्पती व प्राणीमध्ये त्याच्यात तुम्हाला वनस्पतींचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्यामध्ये उष्णकटिबंधीय असतील, सागरी वनस्पती असतील, पर्वतीय वनस्पती असतील किंवा समशीतोष्ण कटिबंधीय असतील, तर या सगळ्या वनस्पती प्रकारांचा ब्राझीलमधल्या आणि भारतामधल्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या आढळतात त्यांचा अभ्यास करायचा आहे. परत ब्राझीलमधले प्राण्यांचे वैशिष्ट्य काय, भारतातल्या प्राण्यांचे वैशिष्ट्य काय, यांचा अभ्यास करा. त्यानंतर संरक्षित क्षेत्रे, राष्ट्रीय उद्याने. भारतातले संरक्षित क्षेत्र कोणते, राष्ट्रीय उद्याने कोणते, आणि ब्राझीलमधले संरक्षित क्षेत्रे आणि राष्ट्रीय उद्याने कोणती, यांचा सुद्धा अभ्यास करा. पुढचा आहे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो लोकसंख्या. लोकसंख्या जो आहे ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला लोकसंख्येची घनता भारतातली असो किंवा ब्राझीलची असो त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन व्यवस्थित, हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यावरती 5 ते 6 प्रश्न असतात. इव्हन MPSC UPSC जर तुम्ही नंतरच्या काळामध्ये करतो म्हटलं तर ह्या टॉपिकला तुम्हाला सोडता येत नाही. कळलं. त्यानंतर जन्मदर आणि मृत्यूदर
ब्राझीलमधला आणि भारतातला जन्मदर काय, मृत्यूदर काय, त्याच्यातले टप्पे कसे आहेत, त्याच्यामध्ये बदल कसा झाला, कधी वाढ झाली, कधी कमी झाली. त्यानंतर लोकसंख्येचे जे पिरॅमिड दिलेले आहेत पुस्तकामध्ये, ते पिरॅमिड्स काय व्यवस्थित तुम्ही काय करा, अभ्यास करा त्या पिरॅमिड्सचा. ओके. आता पिरॅमिड्स वाचून घ्या, त्यांचं काय त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं फरक केला, डिफरन्शिएट केलेलं आहे ते बघा. 7वा टॉपिक आहे तुमचा मानवी वस्ती. आता या मानवी वस्तीमध्ये काय, मानवी वस्तीमध्ये तुम्हाला ग्रामीण वस्ती पाहायला भेटेल आणि शहरी वस्ती पाहायला भेटेल. त्यांच्या काय समस्या आहेत, त्यांच्यावरती काय परिणाम पडतो त्या वातावरणाचा हे बघा. त्यानंतर वस्त्यांचे प्रकार, त्यालाच म्हणतो आपण घरांचे प्रकार. वस्त्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत. परत ग्रामीण लोकसंख्येतला बदल म्हणजे स्थलांतर म्हणतो आपण त्याला, ग्रामीणकडून शहरीकडे, शहरीकडून ग्रामीणकडे. स्थलांतराची कारणे काय आहेत, स्थलांतरामुळे होणारे परिणाम काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तर व्यवस्थित शॉर्ट नोट बनवा. काही जे टॉपिक आहेत त्याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवता येतात. काही जे टॉपिक आहेत तुमच्याला फुल्ली डिटेल तुम्ही मॅप रिडिंग करू शकता. मॅप रिडिंग केलं तुम्हाला सगळे क्वेश्चनचे आन्सरसुद्धा सॉल्व्ह होतात. इवन भौगोलिक कारणाद्यासुद्धा तुम्हाला मॅप रिडिंगवरती सॉल्व्ह करायचं असतं किंवा करता येतं. ते कसं करायचं तर मी नंतरच्या एका व्हिडिओमध्ये मॅप रिडिंग कशी करायची हा व्हिडिओ आपण बघूयात, लाईव्ह कसं करायचं मॅप रिडिंग 2-4 लोकेशन्स घेऊन. ओके. 7वा झाला तुमचा टॉपिक. आता हे 8वा अर्थव्यवस्था व व्यवसाय. आता अर्थव्यवस्था, भारताची अर्थव्यवस्था कशी आहे आणि ब्राझीलची अर्थव्यवस्था कशी आहे, त्यामध्ये त्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यवसाय कोणत्या कोणत्या प्रकारचे चालतात, प्राथमिक असतील, द्वितीयक व्यवसाय असतील किंवा तृतीयक व्यवसाय असतील. या सर्व व्यवसायांचा अभ्यास, त्या व्यवसायामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये कोणत्या व्यवसायांचा समावेश होतो, द्वितीयकमध्ये कोणत्या होतो, तृतीयकमध्ये कोणत्या होतो, ह्या व्यवसायांची लिस्ट व्यवस्थित माहिती करून घ्या किंवा अभ्यास करा. त्यानंतर शेती उद्योग असतील किंवा शेती संबंधित उद्योग, कृषी संबंधित उद्योग असतील किंवा सेवा कोणत्या कोणत्या देत असतो भारत आणि ब्राझील, यांचा सुद्धा अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या पुढचं, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये काय किंवा भारताची आर्थिक वैशिष्ट्ये काय आहेत यांचा सुद्धा अभ्यास करा. त्यात तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे, आकडेवारी पाठ करा किंवा आकडेवारी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. तक्ता बनवा, तुम्हाला लक्षात होतं. ट्री डायग्राम बनवायचा प्रयत्न करा, पाय चार्ट बनवायचा प्रयत्न करा किंवा तक्ता बनवायचा प्रयत्न करा, टेबल वगैरे बनवा. त्यात तुम्हाला काय जास्त इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी जास्त तुम्हाला जमा करता येते आणि लक्षात ठेवायला सोपं जातं. शेवटचा टॉपिक आहे पर्यटन आणि वाहतूक व संदेशवहन. या शेवटच्या टॉपिकमध्ये काय 4 ते 5 मार्काला असतो हा टॉपिक. त्यात पर्यटनाचे प्रकार, काय काय प्रकार आहेत, पर्यटनाचे महत्त्व काय, ब्राझीलचं भारताचं पर्यटन काय, त्याच्यात प्रकार कोणते कोणते आहेत, त्यांचं महत्त्व काय. परत रस्त्यांचा विकास, रेल्वेंचा विकास किंवा रस्ते, रेल्वे किंवा जलमार्ग किंवा हवाई मार्ग, ह्या वाहतुकीमध्ये या सगळ्या घटकांचा काय होतो, समावेश होतो, ते बघा. त्यानंतर डिजिटल कम्युनिकेशन काय असतं, डिजिटल कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव किंवा सगळ्या गोष्टींचा समावेश 9व्या टॉपिकमध्ये होतो. त्याला 4 ते 5 मार्क आहेत. आणि जे पर्यटन स्थळ आहेत, कोणतं पर्यटन स्थळ कोणत्या ठिकाणी आहे, त्याचं लोकेशन, तुम्हाला त्याचं प्लेस व्यवस्थित माहिती असलं पाहिजे. अशा पद्धतीने तुमचा जॉग्राफीचाच म्हणजे सामाजिक शास्त्र भाग 2 हा 10वीचा पेपर आहे. त्यात आपण बघितलं क्वेश्चन पेपरचा पॅटर्न म्हणजे थोडक्यात बघितला की कशा पद्धतीचे प्रश्न येतात. त्यानंतर सिलेबस, त्याचं वेटेज आणि त्या सिलेबसमध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत आणि त्या टॉपिकमधले महत्त्वाचे घटक कोणते आहेत, या सगळ्या गोष्टींची आपण माहिती सविस्तर या ठिकाणी घेतलेली आहे. अभ्यास चांगला करा, चांगले मार्क पडतात. ओके. आउट ऑफ मार्क पडतात, मी परत सांगतो, आउट ऑफ मार्क पडतात, हातचे मार्क घालवायचे नाहीत. हे तुम्हाला मॅथ अवघड जाऊ शकतं, आय ॲक्सेप्टेड दॅट. बट हा जो टॉपिक आहे इतिहास भूगोल, ह्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता, वर्षभर नुसतं गणित, विज्ञान आणि इंग्रजीचा अभ्यास करत बसता, परीक्षेच्या पुढे हे पाठ करत बसता. एवढे सोपे विषय आहेत ना हे. तुम्ही ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवायला चालू करा, हे एकदम काय म्हणतो त्याला आपण रिव्हिजन टाईपमध्ये, त्यावेळेस तुम्हाला समजेल की आपण हे काय केलं. ओके. जर चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा हे व्हिडिओ, आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्येच.